नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुमच्यासाठी कोल्हापूरचे एकदम छान छान अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती ज्या आहेत किंवा जे मोठे मंडळ आहेत त्या मंडळांच्या गणपती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग आता आपण सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा दिलबहार तालीम मंडळमध्ये आलेलो आहोत, कारण आणि नंतर खूप जास्त इथं गर्दी असते आणि भरपूर ट्रॅफिक असतं। आपल्याला ट्रॅफिकसाठी तर भरपूर वेळ थांबावं लागतं। त्यासाठी गणपती बाप्पा आलेल्या पहिल्याच दिवशी आपण दर्शनासाठी गेलेलो आहोत इथं। तर बाहेरची छानशी अशी एंट्री कमान तुम्ही बघितलं असालच। त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर मस्त असं गणपती बाप्पाचं छान हे दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर तुम्ही साईडला सुद्धा बघू शकता किती छान डेकोरेटिव्ह असं एकदम अट्रॅक्टिव्ह असं हे पूर्ण सेटअप केलेलं आहे। त्यानंतर मस्त असं इथं दर्शन घेऊन झालेलं आहे। त्यानंतर आपण कोल्हापूरचा नवसाला पावणारा 21 फुटी महागणपतीच्या दर्शनाला आलेलो आहोत, कारण इथं सुद्धा खूप जास्त गर्दी असते आणि आपल्याला खूप जास्त वेळ नंबरला उभं राहावं लागतं। त्यासाठी त्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर डायरेक्ट आपण इथे या महागणपतीला आलेलो आहोत। इथं सुद्धा आपण 10 दिवसामध्ये ज्या वेळेला शेवटी येतो तिथं त्यावेळेला सुद्धा आपल्याला इथं दर्शनासाठी एकदम घाई गडबडीत होतं आणि नंबरला तर 2 तास तर लागणारच आपल्याला थांबायला। तर आज तर थोडा वेळ लागलेला आहे की लाईन मध्ये असं जाऊन दर्शन घ्यायला, पण तितका वेळ लागणार नव्हता। त्यामुळे आजच आपण या महागणपतीचं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे। म्हणजे पहिल्याच दिवशी आपल्याला महागणपतीचं दर्शन झालेलं आहे, करून घेतलेलं आहे दर्शन। तर मस्त असं इथं सुद्धा दर्शन घेतलेलं आहे। दर्शन घेऊन झाल्यानंतर भरपूर असे फोटो सुद्धा इथं काढलेले आहेत आणि त्यानंतर पहिल्याच दिवशी सुद्धा इथं गर्दी होतीच। तर आता आपल्या महागणपतीचं दर्शन तर आपल्याला एकदम छानसं आणि एकदम व्यवस्थित झालेलं आहे। त्यानंतर तिथून आपण बाहेर पडलेलो आहोत। त्यानंतर त्याच्या जवळच असलेल्या मंडळाच्या गणपती बाप्पाचे आपण दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर आपण पुढे गणपती बघण्यासाठी जात आहोत। तर जाता जाता तिथं आपण बघू शकताय की आपल्या कोल्हापूरमध्ये ज्या ठिकाणी सर्किट बेंचचं ठिकाण आहे तिथं आपण आता जात आहोत तिथूनच। त्यानंतर पुढे गेल्यानंतर असेच काही मंडळांचे आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेलं आहे। तेव्हा आपण जुना बुधवार तालीम मंडळ त्या गणपती बाप्पाचं हे दर्शन घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण कोल्हापूरचे सर्वात जास्त आकर्षण असलेले ह्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत। तर हा आहे पुलगल्ली तालीम मंडळ कोल्हापूरचा गणपती। तर ह्या बाप्पाचे खूप जास्त या वेळेला आकर्षण आहे कोल्हापूर। प्रत्येकाने हा गणपती बघावा असाच हा गणपती बाप्पा आहे। खूप छान अशी कलाकृती आहे, बघण्यासारखी आहे। तर इथं पण भरपूर गर्दी होती बघण्यासाठी। तर तुम्ही पण नक्की इथे भेट द्या, नक्की जाऊन बघून या। त्यानंतर तिथून आपण बाहेर पडलेलो आहोत आणि त्यानंतर आता आपण जात आहोत राजारामपुरीमध्ये। तर राजारामपुरीमध्ये तुम्ही बघू शकताय, तुम्हाला माहित असेल की राजारामपुरीमध्ये आगमनाच्या दिवशीच इतकं डॉल्बी वगैरे इथं जास्त असतात। तर इथं आपण आलेलो आहोत। ते भरपूर गर्दी असल्यामुळे मला इथं जास्त काही शूट करता आलं नाहीये, पण जितकं थोडंसं शूट केलंय मी तुमच्यासाठी दाखवत आहे। आणि आपण गाणी तर लावू शकतच नाही आपल्या व्हिडिओला, पण इथं छान छान काही कन्सेप्ट इथं आणलेल्या, तर त्या तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये। चला तर मग माझ्या थ्रू मी तुम्हाला कोल्हापूरमधले थोडेसे काही क्षण मी जे अनुभवलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत। तुम्ही सुद्धा हे नक्की अनुभव घेऊ शकता। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान व्हिडिओसाठी।